2च बॅग्स महिनाभरासाठी? कमाल आहे. हे काय 2च बॅग्स फक्त? अरे तूच म्हणालास 2 बॅग्स घे, नाहीतर मी आणखी 4 घेतल्या असत्या. मी जर महिन्याभरासाठी आपल्याला इथे राहायचं आहे तर 2च बॅग्स घे असं मी काय म्हणीन? काही खरंच तू नाही का म्हणालास की थांब मी मला आठवू दे. जनाबाईंनी सगळ्या बॅग्स आपल्या समोर आणून ठेवल्या, रिमेंबर? या मग त्या डफल बॅग्स पण आणा. वयजी आणते जी. मग अरे वा, काय उद्या बॅगांचं दुकान काढणारच वाटतं. म्हणजे एवढ्या बॅग्स? हा, उचलून उचलून खांदे तुटतील माझे. कमी कर जरा, गरजेपुरतं घ्या, उगाच एवढं भाराभार नको. ठेवा ते आतमध्ये, ठेवा. तू पण ना रेणू. मग आता काय करू? इथं ठेवू का आत नेऊ? काय करू? द्या ठेवून. काय बया, माझं काम डबल करून ठेवलं या. जाऊ दे, सोड ना, इथे मिळतं सगळं. बघ, हे पण तू म्हणाला होतास. काय? चल, मी कधी म्हणालो होतो असं? काही कोणीतरी म्हणालं होतं पण असं. हे बघ राजेश, मला ना बॅग्स परत ठेवणाऱ्या जनाबाई स्पष्टपणे दिसतायत नाही, आठवतायत. जे आठवतं ते तुला दिसल्यासारखं वाटतं. तुला असं वाटतं रेणू की मला का थांबलास? मला अजूनही भास होत आहे. नाही रेणू, मला असं खरंच काही म्हणायचं नव्हतं. मी ऐक ना, मला एक खूप महत्वाचं काम आठवलं. आपल्याला ते फ्रेनी ह्याच्यात उरकून टाकायला पाहिजे. महत्वाचं आहे खूप. कुठलं? हेच काय? सेकंड हनीमूनचा फर्स्ट चॅप्टर. राजेश प्लीज, मला ना जरा इथे एस्टॅब्लिश होऊ दे. असं अचानक ट्रॅक बदलून मला, तुला माहिती आहे मला त्रास होत. आणि माझं सोड, तुलाच डिस्टर्बन्स चालत नाही. शिव्या शब्द द्यायला लागतोस लगेच. पंडू. हा काय? पंडू. तुला आठवत नाही काही? आठव पंडू. हा नाही, थोडं आठवत आहे. येस, तू थोडा ताण दे स्मरणशक्तीला. काहीतरी मजेशीर आहे. येस, पंडू. मी तुला क्लू देतो. आपले हनीमूनचे दिवस आठव. पंडू, आपल्या बेडरूम मध्ये. येस. राजस, पुस्तक पकडून काय बसलायस? मग काय पकडू? काय पकडू? सांग ना. अरे ती तू सांग ना. कुत्र, तू नको. हट. त्याचा कुत्रा. तू हसतेस? मी इथे सगळं मूड. हट. तू
हसतेस काय तू? पण खरंच तुला शिवी देता येते मला माहितीच नव्हतं. तरी त्या फ्रेनीचा लाडका कुत्रा होता म्हणून एका शिवीवर वाचला. काय त्याचं नाव काय? जार. हा, जा. आईला रेणू, तुला एकदम मस्त आठवतंय. झारला आपण पंडू का म्हणायचो? काही रेफरन्स? पंडू महाभारतातलं काहीतरी होतं. करेक्ट. महाभारतातल्या पंडू राजाने महाभारतातल्या पंडू राजाने 2 हरणांचं मिलन चालू असताना त्यातल्या एका हरणाची शिकार केली. त्या हरणाने मरता मरता त्याला असा शाप दिला की तुझं मिलन चालू असतानाच तुझा मृत्यू होईल. करेक्ट. मग पुढे पुढे काय, तू त्या कुत्र्याला सुद्धा असाच शाप दिला पंडूसारखा वागला म्हणून. करेक्ट करेक्ट. आणि मग आपल्या दोघांपुरतं आपण झारचं नाव पंडू असं ठेवलं. खरं तर हे त्याचंच घर. आपणच या घरात उपरे होतो नाही? काय नशीब असतं पण एकेकाच. फ्रेणी, रोशन तिचा मुलगा आणि खुशरू तिचा नवरा. कुणाला काहीही मागे न ठेवता अचानकपणे तो ऍक्सिडेंटमध्ये गेला. मग रोशनचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी फ्रेनीकडे जागा विकण्यापलीकडे काहीच ऑप्शन नव्हता. पप्पांना कळल्या त्यांनी ही जागा विकत घेतली आणि मग रोशनला पुढे पाठवलं पुण्याला पुढच्या शिक्षणासाठी. आणि मग फ्रेनी इथेच याच गावात छोटी जागा घेऊन राहायला लागली आणि मग या घरासाठी केअरटेकर म्हणून काम करायला लागली. येस येस येस. म्हणून ती स्वतः मागच्या दाराने येते आणि आपण पुढच्या दाराने. आय मीन तिला पुढच्या दाराने येणं जाणं प्रशस्त वाटत नसणार. एकेकाळची या बंगल्याची मालकीण होती ती आणि आता नोकर म्हणून काम करताना. हो ना रे, तुला कळतंय का? म्हणूनच तिने मागच्या दाराच्या किल्ल्या स्वतःकडे ठेवल्या आहेत आणि पुढच्या दाराच्या किल्ल्या आपल्याला दिल्या आहेत. ओ येस, मला सगळं आठवतंय. आय एम नॉर्मल यार. येस येस येस. अरे थांब मी पाणी आणते. जस इकडे पाणी आणायला गेली होतीस ना तू? अरे दीदी होती इथे. कोण? दीदी इकडनं गेली बा, इकडनं. रती? रेणू, ती इथे कशी असेल? ती मुंबईत नाहीये का? अरे पण होती. मी बघितलं तिला इकडनं जाताना. तुला आठवण आली का तिची? हे बघ, तुला ज्या व्यक्तीची आठवण येते ना, ती व्यक्ती समोर दिसत असल्याचा तुला, आय एम सॉरी, पण तुला भास होतो रेणू. काय झालं? काय होतंय? नाही, आय एम जस्ट मिसिंग दीदी. आय रिअली फील व्हेरी सॉरी फॉर हर. तिच्या बाबतीत हे असं सगळं घडायला नको होतं. पप्पांनी अन्यायच केला तिच्यावर. वाच, आपल्या भगिनीचे प्रताप वाच. पनवेलमध्ये रेव पार्टीवर पोलिसांची रेड पडली होती, त्याच्यात अडकले आहेत. 2 दिवस पोलिसांच्या लॉकअप मध्ये होती. मे आय कम इन सर? अरे लीव दोस मॅनर्स असाइड. रतीला सोडवलं? हो आताच. उद्याच्या उद्या पेपर्स मध्ये नोटीस द्या.
रतीच्या कुठल्याही व्यवहारासाठी मी स्वतः किंवा बक्षी फार्मास्युटिकल्स जबाबदार राहणार नाहीत. पप्पा यू कीप क्वाइट. आणखीन एक गोष्ट, माझ्यानंतर माझ्या व्यवसायातला आणि इस्टेटीतला एक तुकडाही रतीला मिळता कामा नये. बिलमध्ये बदल करा आणि सईला घेऊन या. मी काय म्हणतो बक्षी सर, ऐका ना. रेणू 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 अगं मुकुंदा, अरे डॉक्टरला फोन कर. रेणू अरे कशी आहे? बस सांग ना. बस बस. लोक विश्वास, आज मी एक डॉक्टर म्हणून नाही तर तुझा बालमित्र म्हणून तुला सावध करतोय. तू हे विसरलास का की रेणू लहानपणी पडली होती, तिच्या डोक्याला मार लागला होता, तेव्हापासून तिचा मेंदू वीक आहे. अरे तुला माहिती आहे की वहिनी गेल्यापासून आपण तिला इन्क्युबेटरमध्ये वाढवल्यासारखं वाढवलंय. तिच्या मेंदूला हे कसं सहन होईल? दीज आर इमोशनल अर्थक्वेक्स टू हर. अशा रीतीनं तिच्या मनाचा तोल गेला तर काय करणार आपण? अरे पण मी आणि तू स्वतः हार्ट पेशंट आहेस, त्यामुळे स्वतःला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा तुझ्यावरच आहे. म्हणून आय वॉर्न यू, बी केअरफुल. रेणुताई, तुम्हासनी इथंच जेवण आणू का म्या? नाही, मी थोड्या वेळाने खाली येऊन डायनिंग टेबलवरतीच जेवणार आहे आणि मी कोणतीही पथ्य पाळणार नाहीये. तुम्ही लोकांनी ना उगाचच आजारी बनवलंय मला. यू आर राईट रेणू. दीदी अगं बया, रतीताई तुम्ही? काहीही झालं नाहीये तिला, एकदम ठणठणीत आहे ती. आम्ही दोघीही खाली येतोय जेवायला. तुम्ही जाऊन तयारी करा. कशी आहेस तू? मी ठीक आहे. तुला माहिती आहे पप्पांनी? मला सगळं माहिती आहे. मी फक्त तुला भेटायला आले इथे. सारखं सारखं मला इथे यायला नाही जमणार आता रेणू. तुझी खूप काळजी वाटते ग मला. तुझं कोणीतरी हक्काचं असायला हवं आता, तुझी काळजी घेणार. म्हणजे मग मी निर्धास्त. डोंट वरी, कुठचाही जाब विचारायला आलेला नाहीये मी इथे. आणि तू विचारलास तरी तो द्यायला मी बांधील नाही, पण बापाच्या कर्तव्याला मी चुकणारही नाही. तू इथे कधीही येऊ शकतेस, कधीही जाऊ शकतेस, इथे राहूही शकतेस, पण इथल्या एकाही गोष्टीवरती तुझा हक्क नाही. थँक्यू. पण यात पप्पांचं काही चुकलंय असं मला नाही वाटत. एका फार्मास्युटिकल कंपनीची वारस एक ड्रग ॲडिक्ट नाही होऊ शकत. पण त्यामुळे मी एकटी पडले ना राजस. तेव्हा तू माझ्या आयुष्यात आला नसतास ना, माझं आयुष्य खूप बेसूर झालं असतं. आय लव्ह यू. म्हणून सेल्सचा माणूस हा कायम महत्वाचा असतो. बरोबर आहे सर. पप्पा हा, बोल काय? काही नाही. अगं काय, ये ना, बस इथे. काय झालं सांग, बोल. विसरलात ना? ओ आय एम सो सॉरी. अगं पण एक मिनिट, आधी इंट्रोडक्शन करून देतो. हा राजस जावडेकर, आपल्या कंपनीचा सेल्स मॅनेजर, आणि ही माझी मुलगी रेणू. हाय. हॅलो. नाही झालाय काय प्रॉब्लेम, मी हिला प्रॉमिस केलं होती की मी गन चालवायला शिकवेन म्हणून. ओ, ॲक्च्युली आय एम ऑन द लुकआउट फॉर अ व्हेरी गुड ट्रेनर. तुझ्या माहितीमध्ये असं कोणी आहे? नाही सर. कॅन आय सी द गन? अरे शुअर. ओ ओके. ॲक्च्युली सर, बिगिनर्ससाठी ही एकदम परफेक्ट गन आहे. 380 कॅलिबर, 15 राऊंड्स, 60 फीट रेंज, सेमी ऑटोमॅटिक, व्हेरी हँडी, आणि रिकॉईल पण खूप कमी आहे सर. माय गुडनेस.
हे सगळं तुला कसं काय माहिती? सर वेल दॅट सॉल्व्स माय प्रॉब्लेम. उद्यापासून हिला गन चालवायला तू शिकवणार. सर मी येस, दॅट्स अन ऑर्डर. ओके. खुश?